आज आपण आहोत धुळे येथे आणि धुळे येथे विश्वरत्न क्रांतीसूर्य महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा लोकार्पण सोहळा होत आहे। अतिशय आनंदात आणि भव्य दिव्य असा हा सोहळा आज आपण पाहणार आहोत। डॉक्टर साहेब इकडे या साईडला। माननीय महोदय आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा ठिकाणी संपन्न झालेला आहे। आपण जोरदार टाळ्यांच्या गजरामध्ये त्यांना अभिवादन करूया। या ठिकाणी महात्मा ज्योतिबा फुले यांच्या स्मारकाचा नूतनीकरण माझ्या स्थानिक विकास निधीतून करण्यात आलेला आहे। यासाठी आमचे क्रांती सेनेचे पदाधिकाऱ्यांनी माझ्याकडे मागणी केलेली होती। या निमित्ताने मी माझ्या स्थानिक विकास निधीतून 16 लाख रुपये मंजूर करून दिलेले होते आणि आज हा काम माझ्या स्थानिक विकास निधीतून झालेला आहे। मी आपले सौभाग्य मानतो, कारण की आता ह्या रस्त्याने जे काही लोक जातात त्यांना एक स्फूर्ती मिळते आणि एक प्रेरणा मिळते, जे महात्मा ज्योतिबा फुले साहेबांनी आमच्यासाठी आमच्या देशासाठी जे केलेलं आहे। आता मी माझ्या स्थानिक विकास निधीतून हा जे काम झालेलं आहे त्याला मी आपले सौभाग्य मानतो। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेचं माल्यार्पण त्या ठिकाणी आपण करणार आहोत। माननीय आमदार डॉक्टर फारुख शाह साहेब तसेच पोलीस अधीक्षक आदरणीय संजयजी वारकर साहेब, सर्व मान्यवर, समाजभूषण, समाजासाठी झटणारी सर्व माणसे आणि सर्व समाज एकत्र आलेली ही सर्व माणसे आज या ठिकाणी स्मारक नूतनीकरण कामाचा लोकार्पण सोहळा याचे साक्षीदार आहेत। शादेदून ज्येष्ठ पत्रकार प्रकाश चौधरी तसेच डॉक्टर सुशील महाजन, अण्णासाहेब हिलालजी माळी तसेच धुळे महापालिकेचे माजी विरोधी पक्षनेता गुलाब माळी पहलवान, ही सर्व मंडळी, ॲडव्होकेट शिराव, डॉक्टर दीपा नाईक, संस्थापक अध्यक्ष बाबूसाहेब देवेंद्र पाटील, जिल्हाध्यक्ष आसाराम माळी, संस्थापक कार्याध्यक्ष अप्पासाहेब बीन बिरारी, मंचावर उपस्थित आपल्या सर्वांचे लाडके आपल्या शहराचे आमदार फारुख भाईजान, आपल्या सर्व या कामी अनुषंगाने उपस्थित असलेले सर्व आयोजक प्रायोजक, उपस्थित सर्व मंडळी, ह्या स्मारकात एकच सांगेल की स्मारकाबद्दल पूर्वीचं माहीत नव्हतं, परंतु स्मारकामुळे ह्या चौकाची चांगली शोभा वाढलेली आहे। माशी आमदार साहेब बोललेच, जो व्यक्ती या ठिकाणी जाईल त्याला ह्या पुतळ्याकडे पाहून त्या स्मारकामुळे एक चांगली स्फूर्ती मिळेल। आणि सर्वांना माहिती आहे की महात्मा फुलेंनी आपल्या लोकांसाठी काय केलं आहे। ज्यावेळेस आपण गुलामगिरीमध्ये होतो, तथाकथित म्हणा किंवा कसंही म्हणा,
पण काही लोकांकडे फक्त एक सत्ता होती आणि बाकी लोक गुलामगिरीमध्ये होते. त्यावेळेस महात्माजी फुलेंनी एकटेच नाही, कुटुंबापासून सुरुवात केली आणि एक समाज सुधारण्याचा नवीन पाया त्यांनी घालून दिला. स्वतःहून सुरुवात करणे ही खूप अवघड गोष्ट असते. त्यांनी त्यावर साथ मिळवून त्या पत्नीला पण त्यावर घेतलं. पत्नीने त्या दोघांनी इतकं चांगलं काम केलं आणि सगळ्या लोकांना कळतं की फक्त महात्मा फुले हे फक्त समाजसुधारक होते. मी आपल्या मित्रांना सांगतो की समाजसुधारक नव्हते, ते चांगले व्यावसायिक देखील होते. खूप जण पाहतो की एखादा व्यक्ती समाजसुधार करण्याचा प्रयत्न करतो आणि कुठंतरी आर्थिक अडचणीमुळे ते घोडं अडून जातं. फुले साहेबांना चांगली जाण होती की आपण समाजसुधारणा करत आहोत, याबद्दल आपल्याला काही गोष्टी हे आर्थिक बाबतीत आपण पाठबळ घ्यायला पाहिजे. त्या अनुषंगाने ते आर्थिक बाबतीत देखील स्वयंभू झाले. त्यांना खूप लोकांनी म्हणजे विरोध केला, त्रास दिला, ते डगमगले नाहीत. आणि त्यामुळेच आता ह्या मगाशी मुलींनी गाणं म्हणलं, मुलीसाठी पहिली शाळा काढणं, मुलींना शिक्षणासाठी हट्टास धरणं, त्याचे काय वाईट प्रति होत्या त्याविरुद्ध प्रथा होत्या लढा देणं, चांगलं काम केलं त्यांनी. तेव्हा आपण चांगले दिवस पाहू शकतो. आणि ह्या चांगल्या कामाबद्दल फारुख शाह साहेबांनी या ठिकाणी आपल्याला त्याच्या आमदार निधीतून मदत केली, त्याबद्दल मी सरांचं प्रशंसक होतो. मला खूप चांगलं वाटलं की कुठलाही धर्म, पंथ, जात भेद न बाळगता मी माझ्या विभागाचा विकास करेल एवढाच एक वसा घेऊन आमदार साहेब काम करत आहेत. हे मला खूप चांगली गोष्ट वाटली. आणि आज या ठिकाणी लोकार्पण सोहळा होत आहे, त्याबद्दल मी आपल्या सर्वांना या कार्यक्रमात शुभेच्छा देतो. आणि एकच सांगतो की आयोजकांनी म्हणजे फारुख शाह साहेब सगळ्यांना घाम काढतात, पण आज आयोजकांनी एसपींना आणि आमदार साहेबांना घाम काढलेला आहे. त्या कामाबद्दल सर्वांनी आपल्या कार्याबद्दल सर्वांना शुभेच्छा देतो. धन्यवाद सर. कारण मी आपल्याला सांगितलं की मी एक सामान्य घराण्याचा माणूस आहे आणि जे सर्वसामान्य जनता आहे त्यांना काय काय गरज आहे, त्यांचे काय समस्या आहे, त्यांची मला पूर्णपणे जाणीव आहे.
आणि त्या निमित्ताने मी काम करतो आहे। सुरुवातीला मी जेवढे शहराचे प्रमुख रस्ते होते त्यांच्या रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केला। त्यात सर्वप्रथम मी पारोळा रोड प्रकाश टाकीज पासून तर हायवे पर्यंत रस्त्याचं डांबरीकरण केला। नंतर जुना मुंबई आग्रा महामार्गाच्या डांबरीकरणाचं काम केला। चाळीसगाव रस्ता रुंदीकरण आणि डांबरीकरणाचं काम केला। साक्री रोड रस्ता डांबरीकरणाचं काम केला। तिथे लाईट नव्हते, पथदिवे नव्हते, नवीन पथदिवे लावले। त्या पाठोपाठ शहरात सर्वात जास्त इमारती आणण्याचं काम मी केलेलं आहे। अनेक शासकीय कार्यालय वेगवेगळ्या ठिकाणी आहेत आणि आमचे जे महिला भगिनी आहेत तसेच जे वयोवृद्ध लोक आहेत त्यांना शासकीय कामासाठी फिरव करावी लागत होती। माझी एक संकल्पना होती की हे जेवढे ऑफिसेस आहेत, जेवढे शासकीय आणि निमशासकीय कार्यालय आहेत हे एकच छताखाली आणायची माझी संकल्पना होती आणि आज आपल्या आशीर्वादाने ती संकल्पना मंजूर झालेली आहे आणि सर्व शासकीय निमशासकीय कार्यालय एका छताखाली आणण्यासाठी 45 कोटी रुपयाचा भरघोस निधी आपण राज्य शासनाकडून मंजूर करून आणलेला आहे। आज हा जे महात्मा ज्योतिबा फुले साहेबांच्या स्मारकाचा लोकार्पण माझ्या स्थानिक विकास निधीतून झालेला आहे, त्याला मी आपले सौभाग्य समजतो। कारण की ह्या रस्त्यावरून आता इथे 3 रस्ते आहे, त्रिवेणी संगम, ह्या तिन्ही रस्त्यावरून जाताना जेवढे लोक तात्यासाहेबांचे दर्शन घेतात त्यांना एक उत्स्फूर्ती मिळते, त्यांना एक प्रेरणा मिळते। त्यासाठी आज चांगलं काम माझ्या निधीतून झालेलं आहे। त्यासाठी मी जे लोकक्रांती सेनेचे माझे अधिकारी, माझे सहकारी आहे त्यांना धन्यवाद देतो। तसेच महाजन हायस्कूलचे जे प्रिन्सिपल साहेब इथे बसलेले आहेत त्यांना धन्यवाद देतो। त्यांनी आपल्या शाळेच्या ज्या मुलींना इथे आणलेला त्यांनी खूप छान कार्यक्रम इथे सादर केलेला आहे, त्यांचे पण आभार मानतो। तसेच जे आमचे मुंबईचे जे कॉन्ट्रॅक्टर आहे साजिद भाई शाह, त्यांनी चांगल्या प्रकारे इथे पुतळ्याच्या स्मारकाचा सुशोभीकरण केलेलं आहे, त्यांचे पण आभार मानतो। आपण सर्व इथे आलात आणि मला शुभेच्छा दिल्या, मला आशीर्वाद दिला, त्याबद्दल आपल्या सर्वांचे आभार मानतो आणि इथेच थांबतो। जय हिंद, जय महाराष्ट्र। महात्मा ज्योतिबा फुलेंच्या स्मारकाचं लोकार्पण सोहळा या ठिकाणी झालेला आहे। धुळे शहराचे आमदार माननीय फारुख शाह यांच्या शुभ हस्ते हा कार्यक्रम आज या ठिकाणी पार पडला। या कार्यक्रमासाठी समाजातीलच नव्हे तर बहुजन समाज आणि शाहू फुले आंबेडकर चळवळीचे अनुयायी मोठ्या संख्येने उपस्थित होते। अतिशय चांगलं असं स्मारक धुळ्याच्या सौंदर्यात भर घालेल अशा प्रकारचं स्मारक या ठिकाणी झालेलं आहे। येता जाता तरुणांना निश्चितच हे स्मारक प्रोत्साहन देईल आणि त्यांना स्फूर्ती देईल कामाची। आज या ठिकाणी यांच्यासोबत महिला भगिनींची सुद्धा बऱ्या प्रमाणात संख्या होती। अतिशय चांगला कार्यक्रम यशस्वी झाला। त्याप्रमाणे 11 तारखेला 11 एप्रिल रोजी जुने धुळे भागातून महात्मा ज्योतिबा फुलेंच्या पुतळ्यापर्यंत रॅलीचं आयोजन आणि ते कोणाचं व्याख्यान आहे, यशवंत गोसावी यांचं व्याख्यान सुद्धा आयोजित केलेलं आहे। सगळ्यांनी या कार्यक्रमाचा लाभ घ्यावा, सगळ्यांनी उपस्थिती द्यावी। आणि